उष्णतेची लाट जरी कमी झाली असली तरी असह्य उकाड्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागते। त्यातच आजचं वातावरण जर पाहिलं तर ते अत्यंत ढगाळ झाल्याची बाब जी ती समोर आलेली। खरं तर कालचे जे वेदर हवामान विभागाने अपडेट दिलेले त्याच्यात उन्हाचा पारा जो आहे तो 32 डिग्रीवरून वरती गेलेल्याची बाब जी ती समोर आलेली। पण दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबईतल्या तापमानातली वाढ जी ती सतत वर खाली होताना आपल्याला पाहायला मिळते। यात जर बघितलं तर आज तर संपूर्ण दिवस जे ते वातावरण ढगाळ झालेलं पाहायला मिळते। संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरणाचे एकंदरीत रूप जे ते पाहायला मिळते। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मी आता मुंबईच्या दादर येथील समुद्र किनाऱ्यावर या ठिकाणी सकाळीच एकंदरीत उन्हाची तिरीप आलेली असते, पण आजचं वातावरण जर पाहिलं तर संपूर्णतः ढगाळ असलेलं आपल्याला वातावरण पाहायला मिळते। त्यासोबतच असह्य उकाडा आहे जो तो मुंबईत जाणवतो। खरं तर कालही मोठ्या प्रमाणात उकाडा जो आहे तो मुंबईकरांना जाणवला आणि त्याच्यानंतर आजचंही वातावरण जे ते तसंच असल्याचं पाहायला मिळते। त्यासोबत जर आपण पाहिलं तर मुंबईसोबतच राज्याची परिस्थिती सुद्धा अशीच असणार आहे। खरं तर मराठवाड्यात तर थेट अवकाळी पाऊस पडेल असं एकंदरीत हवामान विभागाने सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल त्या ठिकाणी गारपिटाचा सुद्धा अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। त्यासोबतच मुंबई, पालघर, ठाणे या भागात बुधवारपर्यंत पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आणि अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे एकीकडे मुंबईकरांच्या डोक्यावरचं ऊन जरी कमी झालं असलं तरी पण मुंबईकरांना असह्य उकाडा जाणवतो आहे आणि हे वातावरण असंच पुढील 2 ते 3 दिवस राहील असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे एकंदरीत हवामान विभागाने सूची सुद्धा जारी केलेली आहे की पाणी जे ते भरपूर प्या आणि एकंदरीत इतर ज्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून तुम्ही स्वतःचं म्हणजे उकाड्यापासून आणि उन्हापासून संरक्षण कराल या गोष्टी आपल्यासोबत बाळगा असं मत सुद्धा हवामान विभागाने मांडलेलं आहे। त्यामुळे एकीकडे तापमानातली वरचढ जी आहे ती सतत मुंबईकरांना जाणवते आणि दुसरीकडे आज थेट संपूर्ण मुंबईत जे ते ढगाळ वातावरण पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।